मित्रांनो, महाराष्ट्र शासन आणि महसूल विभागाने सामान्य लोकांसाठी एक चांगला काम केलेलं आहे, की आता आपण जे भूमी अभिलेखमध्ये नकाशे काढण्यासाठी जात होते आणि 13 प्रकारचे नकाशे भूमी अभिलेखमध्ये मिळतात. नगर भूमापनमध्ये अशा प्रकारचे 13 प्रकारचे नकाशे असतात आणि त्यासाठी आपण भूमी अभिलेखमध्ये किंवा सिटी सर्व्हेमध्ये जात होते आणि तिथून आपण नकाशासाठी ॲप्लिकेशन करत होते. त्याच्यानंतर परत आपण रिसीव्ह करण्यासाठी दुसऱ्या किंवा 5व्या दिवशी तिथे जात होते. तर अशा प्रकारचे हे कारभार चालायचं. त्याच्यामुळे आपला वेळ, पैसा सगळं म्हणजे भरपूर जायचं. त्यामुळे आपल्याला या वेबसाईटवरून आता आपण 13 प्रकारचे नकाशे तुमचे जे सर्व्हे नंबर, गट नंबर किंवा सिटी सर्व्हे नंबर असतील, हिस्सा नंबर असतील, टिपण असतील, सर्व्हे नंबरचे जुने नकाशे असतील, अशा प्रकारचे सगळेच नकाशे आता उपलब्ध करून आपल्याला या वेबसाईटवर दिले गेलेले आहेत आणि त्याप्रकारे आता त्या वेबसाईटवरूनच आपण ते नकाशे पूर्ण डाउनलोड करू शकणार आहेत. तर हे भूमी अभिलेखचं एक चांगलं काम झालेलं आहे, की त्यांनी सामान्य जनतेला आता त्रास कमी व्हावा, यासाठी त्यांनी हा पायरी म्हणजे आपल्यासाठी ओपन करून ठेवलेली आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत, की कशाप्रकारे आपल्याला नकाशे डाउनलोड करता येणार आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट तिथे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघून लगेच वेबसाईटवर जातील आणि प्रयत्न करतील, तर तिथे तुम्ही नकाशे डाउनलोड करू शकणार नाही. कारण की बरेच लोक नंतर कमेंट करतात, की सर आमची फाईल ओपन होत नाही किंवा आमचं गाव दिसत नाही किंवा आमचा सर्व्हे नंबर दिसत नाही. तर स्टेप बाय स्टेप सगळी जी प्रोसिजर आहे ती तुम्ही पहिले पूर्ण करा. त्याच्यानंतरच तुम्ही प्रयत्न करा. कारण की जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघून जर गेले, तर ते तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम येत असेल, तर मी त्याच्यावर काहीच सोल्युशन देऊ शकणार नाही. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला समजवतो, की ती वेबसाईट कोणती आहे आणि वेबसाईटवरून आपल्याला तीच नकाशे डाउनलोड करायचे आहेत. तर ही ती वेबसाईट आहे महाभूमी gov.in. अशा प्रकारची ही वेबसाईट आहे आणि ही वेबसाईट तुम्ही यूज सुद्धा केलेली आहे. बरेच लोक असतील त्यांनी वेबसाईट यूज केलेली आहे. डिजिटल 7/8, 8 डिजिटल, फेरफार डिजिटल, प्रॉपर्टी कार्ड डिजिटल अशा प्रकारचे जे आपण ₹15 मध्ये डिजिटल काढतो, तीच वेबसाईट आहे आणि याच्यावरच आता आपल्याला तो नकाशा ते नकाशे आहेत ते आपल्याला डाउनलोड करण्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. तर पहिले तर आधी ही वेबसाईट आहे ती तुम्हाला लॉग इन करून घ्यायची आहे. म्हणजेच वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर इथे हे ज्या आहेत त्या सगळ्यात त्यांच्या भूमी अभिलेखच्या या सगळ्या सर्व्हिस आहेत आणि बऱ्यापैकी आपण याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. स्टेप बाय स्टेप सगळेच मी तुम्हाला समजवलेलं आहे. आता जो आहे तो भूमी gov.in ह्याच्यावर त्यांनी MHDG मॅप अशा प्रकारची ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी वेबसाईट ओपन झाल्यानंतर डिजिटल सायनिंग 7/12, 8 फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, रेकॉर्ड प्रत आणि MHDG मॅप ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला लॉग इन आयडी वगैरे तुमचा जुना असेल तर तो तुम्ही वापरू शकता. अन्यथा तुम्हाला इथून लॉग इन आयडी वगैरे बनवावा लागणार आहे. जर नवीन कोणी असतील तर त्यांनी इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं तर तुम्हाला ही सगळी बेसिक एक माहिती आहे ती सगळी स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायची आहे आणि तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड आता कसं आहे डिजिटलाइज युग झालेलं आहे तर तुम्ही जेवढे लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनवत आहेत ज्या वेबसाईटचे ते सगळे लिहत जा. कारण की प्रत्येक वेळी सगळे आपल्याला आठवण राहत नाही आणि आपण प्रत्येक वेळी तुम्हाला ही डॉक्युमेंट काढण्यासाठी गरज लागणारच आहे. तर सगळेच लॉग इन आयडी आणि पासवर्ड लिहत जा जेणेकरून भविष्यात पण तुम्हाला ती लॉग इन आयडी वापरता येऊ शकते. तर अशा प्रकारची ही सगळीच माहिती भरून त्याच्यानंतर इथे लॉग इन आयडी आणि चेक अवेलेबिलिटी याच्यावर तुम्ही क्लिक केला का तुमची लॉग इन आयडी तिथे उपलब्ध आहे की नाही ते तुम्हाला समजून येईल. त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड सेव्ह करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅक जाऊन इथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका आणि खाली जो इथे तुम्हाला कॅप्चा दिसतोय त्याच्यावर तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. तर मी कॅप्चा आहे तो तुम्हाला भरून त्याच्यानंतर लॉग इन तुम्हाला करून दाखवत आहे. अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा हा तुमचा इंटरफेस येणार आहे. तर तुम्ही इथे गोंधळून जाऊ नका कारण की बरेच लोक इथेच गोंधळून जातात की सर आमच्या अशा प्रकारे इंटरफेस दाखवतोय सर्वे नंबर, गट नंबर, सातबारे उतारे अशा प्रकारचा दाखवतोय. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप आहे ते सगळ्यात पहिले तुम्ही बघून घ्या. ई मोजणी कप्रत ही पण एक नवीन ऑप्शन दिलेला आहे आणि MHDG मॅप हे सुद्धा नवीन दिलेलं आहे. इथे तुम्ही एवढी जेवढी नावं आहेत ती सगळ्यांची तुम्ही इथे बेनिफिट घेऊ शकता. तर आपण आज माहिती घेणार आहे ती MHDG मॅप ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. MHDG मॅपवर तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट आणि तालुका, गाव, नकाशाचा प्रकार, फाईल प्रकार आणि सर्वे नंबर आता मी सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल आणि तुम्ही पण काढू शकता. आपण इथे माहिती भरून घेणार आहेत. तर इथे आपण छत्रपती संभाजीनगर घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि आपण घेणार आहेत हर्सूल गाव. हे घेतलं त्याच्यानंतर इथे तुम्ही बघत असतील की इथे 13 प्रकारचे आपल्याला डॉक्युमेंट म्हणजेच मॅप
डॉक्युमेंट नाहीये, हे सगळेच मॅप आहेत. आपल्याला जे उपयोगात पडणारे मॅप असतात ते आपण भूमी अभिलेख, सिटी सर्व्हे ऑफिस तिथे जाऊन काढत असतो. तर इथून तुम्ही ते सगळे 13 प्रकारचे डॉक्युमेंट काढणार आहेत. सगळ्यात आधी आहे तो टिपण आहे. तुम्ही इथून सुद्धा टिपण काढू शकणार आहेत. खाते फाळणी आणि फोडी टिपण हे पण इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. फाळणी मॅप म्हणजे सब डिव्हिजन गट प्लॉट मॅप अशा प्रकारचा हा डॉक्युमेंट आहे. फाळणी मॅप म्हणजे आपला हिश्शाचा नकाशा असतो. फेअर स्केच म्हणजे फेअर स्केच म्हणजे दुरुस्तीचा जर एखादा नकाशा झालेला असेल तर तो असेल. कोर्ट वाटप मॅप आहे. सविस्तर भूमापन मेजरमेंट मॅप आहे. गटबुक मॅप आहे आणि ट्रँग्युलेशन शीट आहे. क्लोथ मेटेन सर्वे नंबर मॅप आहे. सिटी सर्वे मॅप आहे. लँड एक्विनेशन मॅप आहे. NA मॅप आहे आणि अदर्स जे काही मॅपची असतील तिथेच कॉन्कास्ट मॅप, सर मॅप, ओरिजिनल मॅप ऑफ सर्वे नंबर एक्सेट्रा अशा प्रकारचं ब्रँड बास्ट मॅप. ओके, तर अशा प्रकारची ही सगळी नावं आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप सगळं माहिती भरून ह्याच्यातला आपण मॅप ओपन करण्याचा प्रयत्न करा. पण सगळ्यात मेन अवेलेबल बॅलन्स 15 रुपये आहे. 15 रुपयाच्या खाली जर तुमचा बॅलन्स असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे नाही. तुम्हाला रिचार्ज म्हणजे इथे अमाऊंट ऍड करण्यासाठी इथे रिचार्ज अमाऊंट अशा प्रकारे पण ऑप्शन दिलेलं आहे. इथे रिचार्ज अकाउंट अशा सुधारे ऑप्शन दिलेलं आहे. ते इथे रिचार्ज अकाउंटवर तुम्ही जेव्हा क्लिक करतील त्या टायमाला तुम्हाला इथे अमाऊंट टाकायची आहे. तुम्ही 15 ते 1000 रुपये इतकी तुम्ही अमाऊंट इथे ऍड करू शकणार आहेत. SBI आणि बँक ऑफ बडोदा सिलेक्ट पेमेंट गेटवे याप्रमाणे तुम्ही इथे पे नाववर जाऊन गुगल पे आणि फोन पेने तुम्ही पेमेंट करू शकणार आहे. तर आपण एक डॉक्युमेंट मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की डॉक्युमेंट कशा प्रकारे तिथे असतं. तर मी तुम्हाला कोणतंही गाव एक घेतो आणि डाउनलोड करून देतो. तर इथे आपण फाळणी मॅप म्हणजे सब डिव्हिजन गट मॅप म्हणजे जो हिश्शाचा नकाशा असतो तो आपण इथे डाउनलोड करणार आहे. तर हिश्शाचा नकाशा आपण इथे 2 प्रकारे डाउनलोड करू शकतो. JPG आणि PDF म्हणजे तुम्हाला इमेजमध्ये पण डाउनलोड करू शकणार आणि PDF मध्ये सुद्धा करणार. तर आपण PDF मध्ये घेणार आहेत आणि आपल्याला इथे उपलब्ध करून ते देणार आहेत की कोणत्या सर्वे नंबरमध्ये अवेलेबल आहे म्हणजे त्यांचे हिस्से झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला शोधत बसण्याची गरज लागणार नाही. तुम्ही कोणताही म्हणजे तुमचा जो असेल तो इथे तुम्ही बघितलं तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला मी बघतो तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आणि डाउनलोड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. डाउनलोडवर तुम्ही क्लिक केलं का इथे तुम्ही कन्फर्म डाउनलोड अशा प्रकारे तुम्हाला एक पॉपअप येईल. 15 रुपये तुमचे कट होणार आहेत असं तिथे तुम्हाला सांगणार आहेत आणि इथे तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला इथे डाउनलोड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण डाउनलोड केलेला मॅप हा इथे डायरेक्टली ओपन होणार नाहीये. तर तो आपल्याला डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन तिथे आपल्याला तो बघावा लागणार आहे. तर मी तुम्हाला डाउनलोडमध्ये जाऊन दाखवतोय. आपण डाउनलोड केलेला मॅप हा इथे आहे. तर मी त्याच्यावर क्लिक करतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे आपण डाउनलोड फाईल ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा हा इंटरफेस येणार आहे आणि त्याच्यात काय काय माहिती दिलेली आहे ती आपण पहिले बघून घेणार आहे. ते इथे तुम्ही बघत असतील मी झूम करतो म्हणजे तुम्हाला पण समजेल कशा प्रकारे माहिती दिलेली आहे. इथे बघितलं असतील तर तुम्हाला डाव्या साईडला अकोले आणि तालुका, जिल्हा आणि गाव इथे दिलेला आहे. अभिलेखचा प्रकार म्हणजे फाळणी म्हणजे हिश्शाचा नकाशा आपल्याला दिलेला आहे. समजुतीच्या टिपा तिथे दिलेल्या आहेत. सर्वे नंबरची हद्द ब्लॅक मध्ये आहे. हिश्शाची हद्द आहे ती रेड मध्ये आहे. तर आपण बघणार आहेत सर्वे नंबरची हद्द आणि हिश्शाची हद्द. अशा प्रकारे ही तुम्ही इथे बघत असतील. मी अजून झूम करतो. तर हा जो नंबर आहे हा सर्वे नंबर आहे. म्हणजे ही जी ब्लॅक लाईन ही सर्वे नंबरची आहे. ते बऱ्याच लोकांना माहिती असेल. सर्वे नंबर 81 आहे आणि हिस्से नंबर जे हिस्से पडलेले असतात. आता बऱ्याच लोकांना कधी कधी समजून येत नाही की आपल्या जो हिश्शाचा 7/12 आहे पण आपली फाळणी नकाशा आहे की नाही. तर तुम्ही याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकतात की आपल्या फाळणी झालेली होती की नाही म्हणजे उपलब्ध आहे की नाही. तर अशा प्रकारचा हा पूर्ण जो मॅप आहे तो अशा प्रकारे दिसेल आणि ती मोजणी झालेलाच नकाशा आहे. तुम्ही इथे बघत असतील तर ही टेबल लावलेली आहेत म्हणजे प्लेन टेबलने जेव्हा मोजणी करायची त्या प्रकारेच ही मोजणी करून फाळणी नकाशा हा तयार केलेला आहे. तर अशा प्रकारचे हे 13 प्रकारचे डॉक्युमेंट आहेत. आता 13 प्रकारमध्ये तुम्हाला कोणतं पाहिजे असेल ते तिथे जाऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने ते काढू शकणार आहे. तिथे तुम्हाला मी मगाशीच दाखवलं की 13 प्रकारचे इथे डॉक्युमेंट असतात. 13वा अदर आहे आणि जसं मॅप उपलब्ध आहेत ती नंबरिंग इथे उपलब्ध आहे. नक्कीच समजलं असेल व्हिडिओ आणि नक्कीच प्रयत्न करा. तुम्हाला जर कोणता डॉक्युमेंट काढायचा असेल चेक करायचं असेल तरी तुम्ही इथे येऊन इथे चेक करून घेऊ शकता. म्हणजे सगळेच जिल्हे आहेत असं मला वाटतं. तुम्ही इथे बघत असतील तर सगळेच जिल्हे त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. तर नक्की तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ही अपडेट समजेल आणि ह्याचा नक्कीच सगळे लोक फायदा घेऊ शकतील. तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.